राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एबीव्हीपी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा। सीओपीमध्ये मुलीला एबीव्हीपीनं विरोध केल्याचा आरोप। पुण्यामध्ये राहुल गांधींचा आज छात्रों की गूंज नावाचा कार्यक्रम। विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधणार। गर्दीकडे प्रशासनाचं लक्ष। काँग्रेसवर हल्ला करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले। पुण्यातील राड्यावरून राऊतांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर निशाणा। पुण्याचा राहुल गांधींचा कार्यक्रम हा छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज। भाजपचा आरोप। नवनाथ बन म्हणतात बजेट काही कोटींचं। 25 ऑगस्टला महायुतीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजन सूत्रांची माहिती। महायुतीचे मंत्री आमदार महत्त्वाचे नेते एकत्र येणार। अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट। तर उपोषण जरांगेंच्या तब्येतीसाठी घातक असल्याचं सत्तारांचं म्हणणं। जरांगेंच्या भेटीनंतर सत्तारांची प्रतिक्रिया। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींना मंत्रिपदाचे वेध। पक्षाच्या पडत्या काळातील आमदार असल्याचं वक्तव्य। नाशिकमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींची अमित ठाकरेंकडे तक्रार। महाविद्यालयाच्या बाहेर टवाळखोर छेड काढत असल्याचा आरोप। बीएमसी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नव्या वादाची चिन्ह। आरएसएसशी संबंधित कॅम्पसमध्ये महापालिका विद्यार्थ्यांची सहल। मुंबई महानगरपालिका करणार 2.46 कोटींचा खर्च। नोटीस देऊन देखील 3 महिन्यामध्ये मराठी न शिकल्यास टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा परवाना कायमचा रद्द। एन्काउंटर विथ वृषाली कदम मुलाखतीतून सरनाईकांचा इशारा। राज्यातील प्रत्येक उड्डाणपुलाखाली ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव। एन्काउंटर विथ वृषाली कदम मुलाखतीमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं सूतोवाच। 1 सप्टेंबर पासून मुंबईकरांच्या खिशाला कात्री। टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपयांवरून 33 रुपये तर रिक्षाचं भाडं 26 रुपयांवरून 27 रुपये होणार। भाजप आमदार नरेंद्र मेहता न्यायालयापेक्षा मोठे आहेत का? मीरा भाईंदर पालिका आयुक्तांना हायकोर्टाचा खरमरीत सवाल। न्यायालयाचे आदेश न मानता स्थानिक आमदारांचा ऐकल्याचा ठपका। वाहतूक पोलिसाच्याच बुलेटची चोरी। चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। कल्याणमध्ये पोलिसाच्या बुलेटची चोरी। स्मशानात अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूला अटक। प्रियकरासोबत लग्न जमवण्याचं आमिष। नाशिकमध्ये भोंदू विशाल खंडांगळेला अटक। मुंबईतल्या कोलाब्यातलं मॅकडॉनल्ड्सचा परवाना सस्पेंड। नरिमन पॉइंटच्या स्टेटसमध्ये देखील अस्वच्छता। एफडीएची मोठी कारवाई। राहुरीमध्ये एका जातिवंत गायला तब्बल 2,81,000 रुपयांचा विक्रमी भाव। दररोज 40 लिटर दूध देत असल्याची माहिती। बुलढाण्यामध्ये शेळी गिळल्यानं अजगराचा मृत्यू। तर रायत्यामध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात मोठं यश। डंपरमुळे पडलेला खड्डा बुजवण्यास सुरुवात। नाशिकच्या नवशा गणपती परिसरामध्ये डंपर खड्ड्यात डंपर बाहेर काढल्यानंतर रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात। सोनं चांदीच्या दरामध्ये पुन्हा मोठी वाढ। तर सोन्याचे दर 6,000 रुपयांनी वधारले तर चांदीचे दर 10,000 रुपयांनी वाढले।